बाबा हे घ्या. बाबा ही जखम कसली? ते अरे किरकोळ जखम आहे, काही काळजी करण्याचं कारण नाहीये. अशी कशी काळजी करू नका. नाही ते काय झालं ना, तुम्हाला बाबांची लय काळजी वाटते ना, म्हणून बाबा सांगणं झालेत. पण मी तुम्हाला सांगणार, सगळं काही सांगणार. डिंपल नाही नाही, अजिबात नाही. तुमची काळजी वाटते त्यांना आणि मी सांगायलाच पाहिजे. म्हणजे काय काय झालं काय बाबांना? काल रात्री आम्ही सगळे झोपलो होतो, बाबा पण झोपले होते. पण तो संग्राम तो आला आणि त्यांनी बाबांवर हल्ला केला. काय? त्याची हिंमत कस काय झाली? आता त्याला सोडत नसतोय मी. अरे असं काही करण्याची गरज नाहीये. आणि मी सोडत नसतो त्याला. आता तर त्याला सुट्टीच नाही. आता गेला तो कामात ना आमच्यातनं, त्याच्या अंगावरच बसतो आणि त्याला असा चपटा पापडच करतो एका झटक्यात. जवळ त्याचा मुर्दा पाडून तुमच्या चरणाशी नाही टाकत तोवर शांत बसणार नाही मी. ऐका, शांत व्हा. अरे जिथे असं काही करण्याची गरज नाहीये, त्याच्या कर्माची शिक्षा त्याला भगवंत देतीलच. आपण कशाला द्या? अहो पण बाबा, हे बघ, त्याचा माझ्या बाबतीत काहीतरी गैरसमज झाला. आज न उद्या त्याला कळेल. तो स्वतःहून माझ्या चरणाशी येईल. आता त्याला बळजबरी माझ्या चरणाशी आणणं किंवा तसा खून करणं, मुर्दा पाडणं हे बरोबर नाहीये. हे असं करू नका. बाबा तुम्ही मग सांगाल आम्हाला. एक वेळ तुम्ही त्याला माफ करा, पण आम्ही त्याला माफ करत नसतोय. अहो आमच्या देव माणसावर त्यानं हल्ला केलाय, आता सोडत नसतोय त्याला. त्याला अद्दल घडवलीच पाहिजे. त्याला अद्दल घडवणारच आम्ही. शांत राहा जितू. हे सगळं खरंच करण्याची गरज नाहीये मंग्या. आत्ताच तू जेलमधून सुटलाय की नाही. उगाच डोक्यात राग ठेवून काही करण्याची गरज नाहीये. रागात एक पाऊल जरी उचललं तरी फार टोकाचं होऊ शकतं. काहीही होताचं नव्हतं होऊ शकेल. हे पहा, मला भक्तांची गरज आहे, भगवंताला भक्तांची गरज आहे, भगवंताला तुमची गरज आहे. काहीही करू नका. बरं, त्याला पकडायचं, पोलीस पकडतील. पोलिसांचं काम आहे ना ते, त्यांना करू द्या. आपण त्यांना सहकार्य करू. तुम्ही काही डोक्यात राग ठेवून करू नका. बरं, फार टेन्शन घेऊ नका. होईल नीट सगळं. बरं बाबा. यार ऐकलं का? आपल्या बाबांवर हल्ला झालाय. आमच्या बाबांवर हल्ला झालाच कसा? आमच्या बाबांना काय झालं असतं तर तुम्ही काय झोपा काढत होता का? ना ते हल्ले करून आता जातो समोर आणा. समोर आणा समोर त्याला. पोलिसांचा निषेध असो, पोलिसांचा निषेध असो, पोलिसांचा निषेध असो. यांचा साहेब आला. चला जाबका सांगायला भेटू. पोलिसांचा 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 पोलिसांचा. साहेब, कालच्या हल्ल्यामुळं प्रकरण लय चिघळलंय. लोक लय चिडलेत म्हणून या घोषणाबाजी सुरू आहेत. सुधाकर, ही वर्दी सगळ्यांना मिळत नाही. ज्याला मिळते ना त्यानं कायम सत्याची बाजू घेतली पाहिजे. मग समोर कोणी असो, किती मोठा असो, मन निष्ठा कधी डगमगली नाही पाहिजे. हो साहेब, कुठे चाला? पोलिसांचा एवढा बंदोबस्त असताना आमच्या देव माणसावर हल्ला झालाच कसा? आम्ही सामान्य माणसं पोलिसांवर विश्वास ठेवायचा का नाही? थांबा जामकर साहेब, तुमचा एवढा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा आमच्या देव माणसावर हल्ला झाला. आमच्या देव माणसासमोर जायचं तुम्हाला काहीच अधिकार नाहीये. नाही तर काय? आणि आमच्या देव माणसाचं रक्षण आमचं आम्ही करू शकतो. तुमची गरज नाही आम्हाला. नाही गरज. शांत व्हा. आमच्या पोलीस आहेत ते, त्यांचं काम करतायत. करू द्या काम त्यांना. गोपाळ नावाचा टेलर म्हणजे तुझ्या परवानगीची गरज नाही. पोलीस आहे मी. न्याय्य कामासाठी कुठेही जाऊ शकतो मी. हल्ला झाला म्हणे, जखम झाली हाताला, तुला दाखवतोस? सुधाकर, पाहिलं? उभं राहून जखम दाखवतायत. हा, ये फोटो काढायस. बघ, जखम खरी आहे का खोटी आहे बघायला पाहिजे. कारण हा माणूस स्वतःवर हल्लाही घडून आणू शकतो.
हुशार आहे ना फार. सांग हे सगळं कधी झालं, कसं झालं? काल मध्यरात्री मी निद्रावस्थेमध्ये असताना मला दैवी संकेत मिळाले. जे घडलं ते सांग, फापट बसला नको. जे घडले तेच सांगतो जामकर साहेब. माझ्या मनाचं काही सांगत नाहीये. काल मध्यरात्री मी निद्रावस्थेमध्ये असताना मला दैवी संकेत मिळाले की माझ्यावर हल्ला होणार आहे. मी सावध होतो. तो संग्राम माझ्या खोलीत आला, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी वार चुकवला. थोडीशी झटापट झाली कारण मी प्रतिकार करत होतो, प्रति हल्ला नव्हतो करत. गुंगाट झाला, घरातले सगळे जागे झाले. तो बाहेर पळाला. इथे समोर, इथे इथे माझ्यावर हल्ला झाला. घरातले सगळे समोर होते. आय विटनेस म्हणतात त्याला. सगळे समोर होते. माझ्यावर हल्ला झाला. संग्राम जाता जाता एक सतत म्हणत होता की मी तुला सोडणार नाही, तुझा जीव घेणार आहे, जीव घेणार आहे, सोडणार नाही मी. तुरु 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 तुरु. मला एक सांगा टेलर, हे सुरू कसं झालं? गोपाळ नावाचा टेलर, मला एक गोष्ट कळत नाही. त्या दिवशी त्यानं त्याच्या बापाला मारलं, त्या दिवशी तो तुम्हाला मारायला आला होता. आजही त्यानं तुमच्यावर हल्ला केला. असं का होतं? तुमच्यावर इतका रोष, इतका राग काय आहे त्याचा? काय जामकर साहेब, या जगामध्ये माणसावर जसं प्रेम करतात तितकीच माणसं राग करतात, द्वेष करतात. हा, त्याचा काहीतरी राग असेल माझ्यावर. काय, त्याचा माझ्या विचारांना विरोध असू शकतो. तामसी वृत्तीचा आहे ना तो. तमस खूप घातक असतं. माणूस हिंस्र बनतो, पशु बनतो. नाही, थोडं ऍडिशन आहे याच्यामध्ये टेलर. माणूस हिंस्र तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यासमोर दुसरा काही पर्याय नसतो, किंवा त्याचं ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती संकटात असते, तेव्हा तो हिंस्र होतो. हे ऍड करा जरा त्याच्यात. तुझी बाजू ऐकली मी. आता मला त्याचंही म्हणणं ऐकावं लागेल. समान न्याय या सदराखाली. अहो, त्याची बाजू काय ऐकायची? जेव्हा गावात काही घडतं तेव्हा आमच्या पोराची बाजूने ऐकून घेत तुम्ही. हा वेगळा कायदा त्यांच्यासाठी आणि माझ्या पोरासाठी वेगळा कायदा कसा काय? आणि त्या पोराने सावत्याच्या बापाला गोळी घातली आहे, माझ्या मुलावर जीव घेणा हल्ला केलाय, त्याला फासावर लटकावला पाहिजे. दोन बायकावले देशमुख, तुम्हीच का जज होत नाही आणि न्याय निवाडा करत? सगळं सोपं सोपं झालं असतं. दोन बायकावले देशमुख, त्याची एक प्रोसेस असते, त्यानुसार जावं लागतं. आपल्या मनावर नसतं ते. फासावर तर हा टेलर लटकणारच आहे. सुधाकर, त्याची सही घ्या, खरी सही घ्या. हा किती लफंग आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चला येतो. बोला बाय. चला बाय. आज तुमच्यामुळे ही माणसं आपल्याला दुश्मन देत आहेत. हा जो क्रोध आहे हा तुमच्या हलगर्जीपणामुळे. तो मुलगा जेव्हा आतमध्ये गेला, मी काय करत होतो तेव्हा? दिरंगाई नकोय, लक्ष ठेवा. हो साहेब.